नमस्कार शेतकरी मित्रांनो, आर्थिक वर्ष 2024-25 साठी सोयाबीन हमीभाव 4,892 रुपये इतका असून तो गेल्या वर्षीपेक्षा 292 रुपयांनी अधिक आहे। सोयाबीन खरेदीसाठी केंद्रही सुरू करण्यात आले असून त्यांची संख्या आणखी वाढणार असल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे। नमस्कार, मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करून ठेवा। जास्तीत जास्त लाईक करा जा, शेअर करायला मुळीच विसरत नका जा, म्हणजे असे शेतीविषयी महत्त्वपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी खास देत असणार आहोत। तर राज्यात सन 2024-25 मधील खरीप हंगामातील सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली। केंद्र शासनाने सन 2024-25 साठी सोयाबीनकरिता प्रति क्विंटल 4,892 रुपये इतका हमीभाव घोषित केला। सदर जर मागील सन 2023-24 वर्षाच्या जो काही दर होता त्याच्यापेक्षा 292 रुपयांनी यावेळेस जास्त दिलाय, तरीही तो खूपच कमी आहे। महाराष्ट्र राज्यातील खरीप हंगामातील सोयाबीन पिकांची केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात खरेदी सुरू करण्यात केंद्र शासनाकडून नाफेड व NCCF तसेच राज्यातील सर्व प्रमुख नोडल एजन्सीच्या राज्यस्तरीय आढावा बैठक पार पडली। सदर बैठकीमधील चर्चेनुसार हंगाम 2024-25 मध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेड व NCCF मार्फत प्रथमतः महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई व विदर्भ पणन महासंघ नागपूर यांच्या वतीने राज्यात सोयाबीन खरेदी करता शेतकरी नोंदणी दिनांक 1/10/2024 पासून सुरू करण्यात आली आहे। केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या नाफेड व NCCF या दोन्ही नोडल एजन्सी सोबत संयुक्तपणे चर्चा करून सोयाबीन खरेदी करता राज्यात जिल्ह्यांची विभागणी करून नाफेड व NCCF कार्यालये 26 जिल्ह्यांमध्ये एकूण 256 खरेदी केंद्र सोयाबीन खरेदीच्या मंजुरी देण्यात आली आहे। तर यापैकी 242 खरेदी केंद्र कार्यान्वित झालेली आहे। केंद्रामार्फत निश्चित केलेल्या कालावधीमध्ये किमान आधारभूत किमतीवर सोयाबीन खरेदी करून शेतकऱ्यांना त्याचा चांगला मोबदला द्या असं आता याच्यातनं सांगण्यात येत आहे। पण जो काही मोबदला आहे तो तर फार जास्त नाही आहे, तो कमीच आहे। 4,892 म्हणजे काही फार नाही आहे। ओके, तर सर्व शेतकरी बांधवांनी केंद्र शासनाच्या निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार सोयाबीन खरेदी योजनेचा लाभ घ्यावा असे याच्यातनं सांगण्यात आले। सदरील योजना ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला याकरिता राबवण्यात येत आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी सोयाबीन विक्रीकरता आपल्या नाफेड आणि NCCFच्या नजीकच्या केंद्रावर जाऊन आपले 7/12 उतारा, आधार कार्ड व बँकेचे पासबुक घेऊन प्रथम आपल्या पिकांची नोंदणी करून घ्यावी व विक्री व्यवस्थापनाचे चांगल्या प्रकारे नियोजन व्हावे या दृष्टीने आपणास SMS प्राप्त झाल्यानंतर सोयाबीन विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेऊन यावा असे सूचित करण्यात येईल। तसेच आजपर्यंत सुमारे 5,000 शेतकरी बांधवांनी सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी केलेली असून याबाबत महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सदरील योजनेचा लाभ घ्यावा असं आता या योजनेच्या माध्यमातून शासनाकडून शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे। पण जो काही हमीभाव आहे तो हमीभाव खूपच कमी असल्यामुळे आणि शासनाकडून जे काही म्हणजे ट्रान्सपोर्टेशन आहे, आता 26 जिल्ह्यांमध्ये हे जे काही नाफेड आणि NCCFचे तिथे स्थापन करण्यात आले खरेदी केंद्र, पण यांच्यामध्ये जो काही ट्रान्सपोर्टेशनचा खर्च असतो तो शेतकऱ्यांना परवडणारा नसतो आणि म्हणून शेतकरी जो आहे आपला सोयाबीन हा लोकल मार्केटमध्ये कमी दराने विकू इच्छितो आणि तात्काळ पैसे देखील त्याच्यातनं घेऊन आपल्यावरची जी काही उधारी आहे ती उधारी शेतकरी फेडण्याचा प्रयत्न करतो। शेतकऱ्यासाठी जर काही करायचं असेल सरकारने तर त्याच्या जवळ जास्तीत जास्त 10 किलोमीटरच्या आतमध्ये ते खरेदी केंद्र स्थापित करून संपूर्ण राज्यामध्ये अशी केंद्रे उभारणे गरजेचे आहे आणि जी काही पैसे आहेत ते पैसे ॲडव्हान्समध्ये देणं गरजेचं आहे। शासनाकडून किमान 50% तरी रक्कम त्या सोयाबीनची शेतकऱ्याला ॲडव्हान्स द्या, नंतर विकल्यानंतर तात्काळ त्याच्या अकाउंटमध्ये जी काही अमाऊंट रिमेनिंग असेल ती तात्काळ देणे गरजेचे आहे। सो अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।